पहिल्यापेक्षा जर ठीक वाटतंय मला. ओके म्हणजे नाही का लय पण असं हे ना केस घडीवरती पण करता येतात खाली केली तरी ओके. ही घेऊन ये ना कोणाची. हॅलो ते नाही माहिती होता का. ते मग तर किती बाकी दादाची बघ सारखीच होते आता बघ. हा घ्यायचं का आदिवासीचं नका नका काय नाही होत त्याच्याने. आणि तिकडे जाऊन घ्यायचं वापरत होती मी ऑनलाईन मागवलं ना तर ते तिथं जाऊन घेतलं ना तिथं जाऊन घेतलं मैसूरला मध्ये चांगले बनवले. त्यांच्याकडे जसं बिझनेस वाढत गेला ना त्यांनी एक कॅप्सूल टाकले त्याच्यामध्ये विषय काय झाला त्या कॅप्सूल मध्ये असं हे आहे की त्याच्याने केस जेव्हा लावतो ना आपण जास्त चांगले जसं तू सोडणार ना आणि थोडी दिसत होती पहिल्यापेक्षा पॅराशूट खोबरेतील जास्वंदाचं फूल बदाम आणि मेथी त्याच्यामध्ये खोबरेल तेल पूर्ण ते जाळून टाकायचं त्याला पेट मस्त वर्षभर टिकतं. मला तेच आवडतं. आणि तो फूल वेगळा आहे. मला गरज आहे सध्या मा इथं टकल पडत चाललंय कडकडनी. त्याचं वीज तयार झाली कोणाची ह्याची तू त्याच्यावरती मस्त मारलं होतं गेल्या वेळेस तेव्हापासून खराब झाली. कोणाला काय होतं इकडं बारीक करतो नाही इकडं बारीक करतो एक साईड करायला. अरे माझा ऍक्सिडेंट झाला पाय फ्रॅक्चर होता. जस्ट आलो घरी नाही का आणि बसलोय आपल्या खुर्चीवर ही तिथं समोर बसली मी आपलं बसलोय खुर्चीवर आणि आलो ना आपण मशीन घेऊन ट्रेनर आणि थांबलाय मस्त बाजूला मस्करी करतोय असं वाटलं नाही का. फिरवलं ना काय केलं उलट ट्रिमर घालायचं पण ते करण्याचं चक्कर मध्ये ते विसरून गेलं नाही सरळ बारीक सगळी केली घरातच. बाहेर तर यायचं नव्हतं पाय फ्रॅक्चर म्हणजे का कोण बघणार आहे आता आपल्याला. त्यावेळेस माझं पाय फ्रॅक्चर झालं मग वेट जास्त ऍक्सिडेंट हा तिथे चांगलं होतं. आम्ही काहीतरी बॅनर बघत होतो कसला तरी दोघंच होतो आणि एका लेडीज तिकडून चालली होती आणि मी इकडं चालली होती. आम्ही त्या म्हाताऱ्याला उडवलं तिकडं म्हाताऱ्याला उडवलं तिला गाडी कंट्रोल नाही झाली डायरेक्ट जागा आमचं चांगलं इथं दणका दिला. घसरत नाही गेली आपण ह्या साईडला असं खाली पडलं ना ते खड्डा होता तेवढा. इकडं अशी पडली गाडी हिच्या गुडघ्याला लागलं हाताने लागलंय माझी इथं माझं पाय फ्रॅक्चर उठलो तिला बघितलं तिचं सगळं डेटॉलने तिथल्या तिथंच लगेच क्लीन करून घेतलं आणि मग दादाला फोन केला. दादा आला या काही गाडीला घेऊन गण्याला घेऊन आलं ते थोडा तोत्रा बोलतो नाही का आलं ते नर्सने विचारलं कस काय ऍक्सिडेंट झाला म्हणलं गाय बाईने उडवलं तिने ऐकलं गाईने मॅडम बाईने उडवलंय बाईने मला या हॉस्पिटलला थांबायचं ती तुम्ही बाहेर निघा मला बाहेर हाकेल ती हॉस्पिटलला थांबायचं ट्रीटमेंट दुसरीकडं तिथून उचलला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये न्यायला मला तिथे ट्रीटमेंट घेऊ लई गाडा बाबा करत. ती बाई तिला गुढी घ्यायला लागली ती गाडी बिडी सोडून पहिले हॉस्पिटलला पळाली. म्हाताऱ्याला उडवलं त्याचं बी हात मारला
लय बाई. आणि ती जिने उडवलं ना ती स्वतः डॉक्टर. चांगले पेशंट वाढवायची काम करतो म्हटलं तुम्ही. मग पेशंट कसे यायचे अशाने. तिने पण ओळखीच्याच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. जाऊ दे आपलं काय नाही खर्च झालं तर. तिनेच केलं. खर्चाचं काय नाही रे. पण पाच झालं 2 महिने बसला ना की 2 कुठं 3 महिने. मग ते ए, पहिलं दीड. नाही 15 दिवसाचं पहिलं साधं प्लेस्टर होतं. चुकून बाथरूमला जाताना तोल गेला मोडलं प्लेस्टर आणि परत लावलं. प्लास्टर बोलतात आमच्याकडे हाड जोडलं ते पण इल्लं झालं. म्हणजे क्रॅक बुजत आलं होतं हा. परत वाढलं क्रॅक. 104 किलो वजन झालं. नाही मला बरोबर. वजन कमी झाल्यावरती हलकं वाटतं अरे. मामाला म्हणलं गाडी देत नाही म्हणलं. तुला तेव्हा माहिती गाडी तर मी घेतो. नाही खरंच छान दिसते भाऊ. सांगशील ना त्याला काय सांगणार याला म्हणावं मान सरळच राहू दे. अशी वाकवली ना एकसारखं दिसतंय परत. सरळच राहू दे म्हणावं तूच बघ कसं झालं. नाही तर त्याला फोटो दाखव. असं नाही घेतलं त्यांनी. झाला असं डिझाईन मला त्याच्यामध्ये फक्त त्याच्या नावाचा गॅस टाकला असता जरा एकदा बी दाखव आपण. लोगो झालाय खरं. झालं का बॅटमॅनच काढायला हवे का त्याला. जा तू ये जाऊन. सनसेट भारी दिसतोय. असा दिसायला पण आहे चांगला वाटत गाडी. टाकल्यावरची पाणी केस पण दिसत. गाईज सनसेट बघा आणि गप्प बसा. हवेमुळे आवाज येणार नाही ना म्हणून. असं वाटतं गोव्याला आलोय का. गोव्याचे एक सी साईड आहे फक्त त्याच्या पलीकडे असं वाटतं समुद्र आहे. तू काय हात उचलून घेणार रे. घाबरलाय तो. चल ना. हे त्याला घाबरतय ते याला घाबरतय. शांत तर चाललंय काय उगाचच. हे पळतं काय. पळव ना त्याला. काय नाव आहे चावत नाही ना तसं. फ्रेंडली वाटते. हे पळतं ना जोरात पळत असेल. ते पळवतो का नाही आला असं. पळ ना तू त्या सोबत. कशाला पळवतोय. नाही कुठे आतमध्ये. मग गाडी राहून दे ना. तिकडं पण चांगलं आहे इथं पण चांगलं आहे. अयो ते बघितला का शॉट. प्रो एडिशन. अरे नीट बघितला नाही तू विषय. तुझं एक वेगळंच आहे. मस्त आता इथे सनसेट चालू आहे. टाइम लॅप्स घेऊ का नको. चांगला वाटलं टाइम लॅप्स. हा काय एवढी गाडी पळवते ते कळायला वाटतंय मला.
हमसे मिलने लगे, प्यार करने लगे. माय न्यू हेअरस्टाईल. बॅकग्राऊंड में मस्त सनसेट होते. इथं थोडासा आपला टाइमपास करायला आलो. टाइमपास म्हणजे लय दिवसांनी आलो ग्राउंडकडे. ए तू कुठं चाललाय मला ते सांग आधी. कुठं पुढं कशाला इकडेच थांब ना. अख्खा ग्राउंड पडले ते उतारायला. तर गाडी त्याच्याकडे. कसं वाटलं पाहिजे अशा ठिकाणी नाही पळवायची पण हायवेला माझी. पुढे जाऊ. अशा ठिकाणी जरा रिस्की आहे. नाही आपण किती जोरात ब्रेक दाबतो. तसं नाही का सरणार पण कसं आहे माहिती का सांगता नाही येत. रोडला कधी पण काही होऊ शकतं. पुढे गेलो असतो ना मोकळा तिथे गेलो असतो. म्हणले अरे पुढे कसं मोकळं आहे म्हणून म्हणलं. जायचं का. मी पहिल्यांदा त्याची तोंडात ना लाल जाताना बघितली. अरे त्याला नुसतं खाली आणतात खाली आणतात वरती. त्याचं काही वर्कआउट नाही. गाडी आदळली तिथं तुटून पडलं. एवढं राहून आलो. एका बारशाने विचारलं नाही. महाराष्ट्रात अरे पण मला कळत नाही इकडं काय घेणं देणं नाही. नंबर प्लेट विचारायचं बाकीच्या गोष्टी विचारू शकतो तो. जसं त्यांनी पहिलं दारूचं विचारलं. साईडला तू आलाय नंबर प्लेट नाही गाडीची तू आणू शकतो. इथं काही करू शकतो. ठीक आहे फक्त त्यांनी आता पावती नाही टाकली तर बरं. ये शेरू शेरू झाला पळव की पळव. पलीकडे जाऊ नको भाऊ. पलीकडे चेअरमनशिप पडे. ये ना त्याला पण बोलून एक बॅटल होऊ दे. ती वाटच बघत होत तिकडनं येते का बघ. हरवले वाटते. लय पाऊस यायला लागलाय.